मित्रांनो, आता सध्या चर्चेचा विषय जो आहे की रवींद्र चव्हाण असं म्हणाले की 2 तारखेपर्यंत मला ही महायुती सांभाळायची. वाद राहिलं सगळीकडे. अरे असं काय, असं असं काय म्हणाले, 2 तारखेनंतर काय सरकार पडणार आहे का, 2 तारखेनंतर महायुती नाही का, मुंबई महापालिकेत महायुती नाही का, कारण 2 डिसेंबरला आता नगर परिषद आणि नगरपंचायत म्हणजे एकदम निम्न स्तरावरच्या निवडणुका आहेत. तर ते म्हणाले की नंबर 2च असतो, नंबर 1 नसतो. म्हणजे मग एकनाथ शिंदेचं नाव नाही घेतलं, पण ते त्यालाच उद्देशून होता. मध्ये आबांना पोट केलं आबांना, की ते म्हणाले होते की नाही नंबर 2ला काय महत्व नसतं वगैरे. म्हणजे पाहुण्याच्या याने साप मारतात तसं त्याने केलं की त्यांचं नाव घेऊन परत यांना केलं. तुम्हाला काय वाटतं की रवींद्र चव्हाण हे जे सगळं बोलत आहेत याच्यामध्ये विचार आहे, याच्यामध्ये काही भूमिका आहे, आणि ते जे काही बोलतायत ते त्यांच्या मनाने बोलतायत हे सगळं काय याच्यामागे नेहमीप्रमाणे महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाची चाक्य आधी ते लोक जाणतो वेळा ही जी काही शब्द वापरले ते मी या अर्थाने वापरले नाही. हे रवींद्र चव्हाण तुम्ही पण लक्षात घ्या की तुम्ही वेडा, पागल किंवा मूर्ख, गाढवा असं माझं विधान नसून ते तुम्ही कसे नाही आहात. तुम्ही जे काय बोलताय त्याच्यामागे कसा एक विचार आहे, भूमिका आहे, आणि ही भूमिका फडणवीसांची आहे आणि ती तुमच्या तोंडून वळवली जाते हे मी सांगा. आणि तुम्हाला माहिती आहे की देवेंद्र फडणवीस हे माझ्यासाठी मित्र आहे. त्याच्याबद्दल आपण त्यामुळे जेव्हा मी काही बोलताना त्याच्याविषयी मी बोलतो आणि त्याच्याविषयी मी हे भाष्य करतोय की तुम्ही जे बोलताय ते तुम्ही बोलत नाही, मला माहिती आहे ना. तुम्ही जे जे बोलता ते तुम्ही कुठे बोलताय. मी तुम्हाला रामदास पाधेचा तो बोडका बाळा जो आहे की रामदास पाधे असे ओठ हल्लेले त्याचे कळतात नाही कळत, पण आवाज त्याचा बोलका बाहेर येतो. तर त्यामुळे हे जे सगळे विधानं तुम्ही केले, नंबर 2 नावाचं काय नसतो. त्यानंतर तुम्ही हे सांगितलं किंवा युती मला 2 तारखेपर्यंतच टेकवायचे, किंवा एकूणच आम्ही हे काही कोणाचं मारत नाही, किंवा आता तिकडे कोड्यांची पण भाषा म्हणून गेले एकदा वगैरे. हे सगळं सूत्र आहे, मला कळत आहे ते हे सूत्र आहे याच्या मागे. देर इज इवन इफ इट इज अ मॅडनेस, देर इज अ मेथड इन मॅडनेस. वॉट एव्हर यू आर सेइंग, there is a method in madness, and I appreciate that. कारण तुम्ही जे काही बोलताय आता ते लोकांना असं वाटतं काय यार इकडे सत्ता एकत्र भोगतायत, इकडे निवडणुका आपसात आणतायत काय, लढवतायत काय, काय काय चाललंय. आणि त्याच्यामध्ये ही अध्यक्ष असून अशी विधानं करतात की ज्याच्यामुळे एकनाथ शिंदेचा अपमान होते. एकनाथ शिंदेचा तुम्ही कुठेतरी उपेक्षा, दुर्लक्ष, अवहेलना असं करताय. कुणीतरी त्यांना कमी घेताय, कुठेतरी त्यांना कट्टूसाईज करायचा प्रयत्न करताय, कुठेतरी शुभ देण्याचा प्रयत्न करताय. ते काय आहे. पण मी माझे जे ऐकणारे श्रोते आहेत, प्रेक्षक आहेत, दर्शक आहेत, त्यांनाही मी सांगतो की हे सगळं सिद्ध साधकाचा हा गेम आहे. हे सिद्ध साधकांचं भेट याच्यामध्ये कुठेही असं सांगितलं तर तुम्हाला सांगितलं खरं सांगू का की हे निवडणुकी पुरतं आपण बोलतो एकमेकाचे त्या, हे सगळ्यांनाच माहिती. एकनाथ शिंदे पण बोलतात की एकनाथ शिंदे पण काय म्हणाले, यार काय 2 तारखेपर्यंत युतीची भाषा करता, आमची युती वाजपेयी आणि बाळासाहेबांच्या काळातली. तर बाळासाहेबांच्या काळामध्ये ही काय एकनाथ शिंदेची शिवसेना नव्हती, वाजपेयीच्या काळामध्ये पण शिवसेना नव्हती, पण मूळ शिवसेना आमची आहे हा त्यांचा दावा आहे. आणि आता तो निवडणूक आयोगाने, सुप्रीम कोर्टाने वगैरे आणि विधिमंडळाने मान्य केलेलं आहे. त्यामुळे ते असं म्हणू शकतात की शिवसेना ती ही असेल, ही म्हणजे मी असेल, मी म्हणजे आमची असेल. तर आमच्या शिवसेनेची पाळमुळं जी आहेत, परंपरा आहे, विरासत आहे, तिथेच वाजपेयींच्या पासूनचे. तुम्ही काय सांगता 2 तारखेला संपणार आहे. मग भांडणाचा पवित्र ऐकला, मग यांचे मंत्री पण एकमेकाविरुद्ध काय ना काही बोलतात हे करतात.
हा काय गेम आहे हे सामान्य माणसाच्या लक्षातच येत नाही. काय येत नाही कारण लोक काय बोलतायत त्याच्यावर ते जातात. त्या बोलण्याच्या मागे काही प्लॅनिंग असेल ना, ती एवढं खतरनाक असेल ते लक्षात येत नाही सामान्य माणसं. हा गेम फार खेळलेला आहे, फारच खेळलेला आहे. किंवा अनेक वेळा वर्तमानपत्रात मी ज्या वेळेला प्रचंड ऍक्टिव्ह होतो आणि इलेक्शनचा त्या काळचा प्रशांत किशोर होतो, त्या काळामध्ये मी माझ्या स्ट्रॅटेजीमध्ये आपल्या विरुद्ध कोणते आरोप आले पाहिजेत, म्हणजे मी असं सांगायचो माझ्या क्लायंटना की स्तुतीचे हे जे येतात बातम्या आपण पेरतो, पैसे देऊन आपण बातम्या छापून आणतो, भाषणं आणतो, हे आणतो. आता लेटेस्ट रेट असा आहे, कालच मी माझ्या कुठल्या तरी क्लायंटने मला विचारला की बाई याचा रेट काय आहे, म्हणून मी जरा थोडंसं काही सगळ्यांनी म्हणत काही चॅनलवर चौकशी केली तर त्याने सांगितलं की आता साधारणतः सेकंदाला 1,000 आहे, पण 1 मिनिटाचं पॅकेट नाही, 1 मिनिटाला 1,00,000 रुपये, म्हणजे सेकंदाला 1,000 नाही, जास्त होतात. एका मिनिटाचं जो शॉर्ट तुमचा टीव्हीवर दाखवला की पदयात्रा किंवा कुठेतरी इकडे गेलात किंवा तुमचं एखादं विधान बाहेर तुमचे काही हे हो गया, तर एका मिनिटाला 1,00,000 रुपये एका ठिकाणी आहेत, 3,00,000 रुपये पण एका ठिकाणी आहेत एका मिनिटाला. म्हणजे तुम्हाला ते पटकन बातम्या दिसतात ना, मी सगळ्या असं नाही म्हणत, पण यांची पदयात्रा, तुम्हाला ते यांची पदयात्रा असं म्हणून 60 सेकंद जातात ना, ते त्याचा चेहरा आणि ते तो काहीतरी बोलतोय विचार, त्याचे 1,00,000 रुपये एक चॅनल घेतो, दुसरा 3,00,000 रुपये एका मिनिटाला. 30 सेकंदाचा पण रेट आहे, तो 75,000 50,000 असा आहे, काही ठिकाणी 1,00,000 पण आहे. ज्याच्या चॅनलचं TRP जेवढा तेवढं त्याचं रेट जास्त असतं. त्यानंतर लाईव्ह दाखवायचं असेल तर आता लाईव्ह 10 मिनिट्स दाखवलं तर 25,00,000 आहे, आणि अर्धा तासाचं घेतला तर जवळजवळ 1 कोटीच्या जवळपास जात आहे. ते तुम्हाला असं वाटतं लाईव्ह एखाद दुसरं TRP करता असतो, पण बाकी पैसे देऊन करायला लागतं. हे सगळं केलेलं आहे मी. आणि गंमत अशी की मी तर ज्या वेळेला इलेक्शनचं स्पेशलिस्ट म्हणून काम करतो, आता एवढं करत नाही मी जास्त, आता त्याची गरज नाही नव्हती, पण ज्यावेळेला करायचो त्यावेळेला मी इन्शुरन्स नावाची कंपनी मराठीमध्ये पहिल्यांदा काढली. मी नित्यानं सांगितली ते आवाजच झाले, काय त्यांची तुम्हाला काय भन्नाट आयडियाज होतात. म्हणजे मी बँक ऑफ इंडिया मी असं एक केलं होतं की वर्तमानपत्रामध्ये अनेक वर्तमानपत्र, म्हणजे किती बापरे, मुंबई पुणे ठाणे सगळी तर मी महत्वाची काय जी मला वाटली त्या वर्तमान नाव नाही घेत मिळेल त्याला मी असं सांगितलं होतं की तुम्ही काय करताय, आता 10x2ची एक समजा आमची बातमी द्यायची तुम्हाला की आमची पदयात्रा झाली, त्याचं आम्ही काय अमुक बोललो वगैरे, तर तुम्ही आमच्याकडून साधारण एक 25,000 50,000 1,00,000 तुमची लायकी असेल त्याप्रमाणे घेत, आणि फालतू असेल तर 5,000 घेता. पण आमचं उलटं म्हणणं आहे की तुम्ही आमच्या बातम्या आमची बातमीच छापू नका. मग काय करा, तुम्ही चक्क आमच्या विरुद्ध बातमी न छापण्याची आमच्याकडून कशी काय, समोरच्याने काही विधान केले आरोप केले आमच्यावर तरी ते आमच्या विरुद्ध छापायचीच नाही, आणि त्याचे तुम्हाला आम्ही 10,000 रुपये देतो ना असे, तर आम्ही लमसम 5,00,000 रुपये देऊ ठेवतो. बज्जात तुम्ही एकही ओळ आमची छापू नका, पदयात्रेचा फोटो छापू नका. तुम्हाला लाजच वाटली की याचे 5,00,000 घ्यायचे आपण काही केलं नाही, तर अफवा नाही, तर नाही दाखवलं प्रश्न नाही. आणि ही माझी इन्शुरन्स स्कीममध्ये एवढ्या लोकांना मी नेत्यांना बोलून घेतलं की त्यांच्या विरुद्ध ते छापूनच नाही आलं. 5,00,000 10,00,000 25,00,000 गेले होते त्यात, की काही आमच्या विरुद्ध काही चॅनलवर तुझे दिसतात आम्हाला नाही, कारण नाहीतर काय ना त्या आरोपामध्ये तो बदनाम होतो. आणि लोक या बातम्या वाचतच नाही हो, पदयात्रा नाही ते कुठे वाचतात, ते कातरणं कापून स्वतःच कार्यकर्ते हे करतात. ती माझी आयडिया भन्नाट ठेवली होती, कितीतरी नेत्यांच्यावर आरोपच नाही झाले होऊ शकत असताना, त्याला आम्ही इन्शुरन्स काढला होता. अशा भन्नाट आयडिया माझ्या एक आयडिया तुम्हाला सांगितल्यानं इलेक्शनच्या काळातल्या किरकोळ मॅथ, तर व्हॉट इथे मी येऊन परत सांगतो. तर रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे अजितदादा यांचं फडणवीसांशी सगळ्यांची संगनमत आहे, साठवून होत आहे. आणि फडणवीसांची पॉलिसी अशी आहे की माझी मतं तर मला मिळालीच पाहिजे, पण जी मतं मला मिळणार नाहीत ती सुद्धा माझ्या विरोधाला, म्हणजे उद्धवला, राजला, काँग्रेसला, शरद पवारांना मिळताना माझ्या विरुद्ध कोण बोलते, माझ्यावर
टीका करणारा माणूस हा माझा विरोधक मानला जातो. आणि मग त्याचा फायदा असा होतो की भाजपाला मत न देणारा मुसलमान असेल, दलित असेल, आदिवासी असेल, आणखीन कुठला असेल, तर तो अजितदादा, एकनाथ शिंदे यांच्याकडे जातो, तो उद्धवकडे नेता. कारण त्याला असं वाटतं की अरे यांच्या दोघांचं भांडण आहे, त्यांचं नाहीच. हे गेम केलेले आहेत. म्हणजे ज्यावेळेला गणेश नाईक पडले नव्या मुंबईमध्ये, त्यावेळेला लोकांना ती शिवसेना आणि भाजप यांच्यातली लढत वाटली आणि राष्ट्रवादीचे आधी 4 वेळा आमदार झालेले यांना डिपॉझिट गमावण्याची पाळी आली. आणि त्यावेळेला लोक विसरूनच गेले की हे उभे आहेत, हे लोक भांडतात आणि सगळी साधं त्याच बऱ्याच वेळा उमेदवार उभे करण्याची किती पैसे देतो आपण. एखाद्या जातीचा उभं करून त्याची मतं पुढं आहे करा. अरे माघारीचं मी काल बोललो नको मला. माघारीचा भाव आता 10 लाख, 15 लाख, 25 लाख, 50 लाख इतका सापलाय. एका ठिकाणी तर आता महापालिकेत येऊ द्या मला तुम्ही. महापालिकेमध्ये तर 5-50 लाख रुपये मागे घेण्याची अनेक लोक उभे न राहताच अब्ज 20 होणार आहेत. नुसतं मागे घेण्याचे पैसे देतो. 10 लाख, 15 लाख, 25 लाख फॉर्म भरून ठेवायचा. मागे या म्हणून सांगायला येतात. आले की मला 25 लाख खर्च झालाय माझा आतापर्यंत. तू फॉर्म धरलं, तुझं झाला असं. तर आता एक लक्षात ठेवा की हे खरं आहे की पहिल्यापासून रवींद्र चव्हाण आणि शिंदे फॅमिलीचं काही बरं आहे, हे खरं आहे. पण तिथे तर कोणत्याच आमच्या ठाणे जिल्ह्यामध्ये कोणत्याच 2 फॅमिलीचं एकमेकाशी बरं नाही, कोणत्याच फॅमिलीचं नाही. डावखणीने जसभर आमच्या इथे जितेंद्र आव्हाडचा द्वेष केला. जितेंद्र आव्हाड कायम त्याला लढायचा प्रयत्न केला. त्याला पाडला कोणी? वसंतदादा लोकसभेला उभा राहिला, त्याला जितेंद्रच्या लोकांनी पाडला, पक्षात असून पाडला. आमच्या इकडे पाडापाडी चालते आपसामध्ये. कोणती नाही घराणं शिंदे घराण्याचं कुठे आहे? नाही ना. जितेंद्र आव्हाडचं कुठे काय? हे प्रत्येक जिल्ह्यात नाही. मला हे समोर माहिती आहेत, मी 4 उदाहरणं दिले. तर त्यामुळे रवींद्र चव्हाणांचं बरं नाही, पण तरी देखील गंमत तुम्हाला माहिती आहे. जोक कसे असतात बघा. तुम्ही ठाणे जिल्ह्यातल्या कोणत्याही नेत्याला जर विचारलं असतं की एकनाथ शिंदे यांचे राईट अँड लेफ्ट हँड एक 2-5 वर्षापूर्वी वरतो काय होते, पहिली सत्ता पुन्हा येईपर्यंत किंवा त्याच्या आधीच किंवा मुख्यमंत्री असताना सुद्धा ऐका कोण काय महापालिका ठाण्याची कोण चालवत होते? आज जो जितेंद्र त्यांच्या विरुद्ध बोलतो तो चालवत, तो आणि एकनाथजी मिळून बसून चालवत होते वर्षानुवर्ष. ठाणे कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे, श्रीकांत त्यात चांगले संबंध होते. सगळे मिळून सगळं ठरवत होतं. आता 4-5 वर्षापूर्वी बरखास्त झाले, त्यानंतर ते काही कॉमन इंटरेस्ट उरले नाही. पण नाही तर ते चांगलं होतं त्यांचं. अरे मला तर एकाने सांगितलं आणि ते सांगणारा माणूस ठाण्याच आहे. काय नावं घेतली तर त्याला विश्वसनीयता प्राप्त होते म्हणून मला नावं घ्यायला पण लागतात काय वेळेला. नाही तर लोक म्हणतात काय आहे असं एक नेता वगैरे नको नाव घ्या. इथे ठाण्यामध्ये संदीप लेले भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष झाला आणि रवींद्र चव्हाण हे प्रॉमिनन्समध्ये आले आणि महाराष्ट्रच्या याच्यामध्ये फिगर त्यांची प्रॉमिनंट झाली. त्यावेळेला मला आमच्या दयानंद देवेंनीच सांगितलं, मी नाव घेतो, ते म्हणाले की रवींद्र चव्हाणचं एलिव्हेशन याचा सगळ्यात जास्त आनंद जर कोणाला देवेंद्र फडणवीसांखाबद्दल झाला असतं, तेव्हा देवेंद्र फडणवीसांचा चॉईस होता. तो त्यांचे चॉईस कसे असतात आपल्याला माहिती आहे. तर अध्यक्ष ते निवडतात, परत त्यांना हवा तसा हवा तो हवा त्या पद्धतीचा फॉर्म्युला येतात. ते त्याने याच्या आधी केलं यावेळेला ते म्हणलं एकनाथ शिंदेला सगळ्यात आनंद होता. त्याच्यानंतर रवींद्र चव्हाण त्यांचा पाऊस आहे. हे निदान जवळजवळ 10 वर्ष रवींद्र चव्हाणला आयडेंटिटी एकच होती, म्हणजे एकनाथ शिंदेचा पाऊस. जितेंद्रची पण आयडेंटिटी प्रदीर्घ काळ होती. आता मध्यातून मुख्यमंत्री पदानंतर त्यांचं बिन असतं, त्या गाडीवर काहीतरी हे झालं ते पुष्कळ वाटलं. आता खूप विकोपाला गेली. पण नाहीतर हे एक होते रवींद्र चव्हाण, ते होते. आता एवढं ऐक्य त्यांचं होतं एकमेकाशी, ते एकदम एवढी दृष्टीने ते सावध कारण असं आहे की देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं चीफ बिन बेरी पण ठिकाण लोकांना काही कळत नाही. लोकांना 2 भांडार आहे तोय, इकडे बघतच नाहीत ते.
उद्धवचं खिसगंडीत नाही, राज खिसगंडीत नाही, काँग्रेस खिसगंडीत नाही, शरद पवार खिसगंडीत नाही. रवींद्र चव्हाण विरुद्ध एकनाथ शिंदे जुंपले, मग मी रवींद्र चव्हाणला मत द्यायचं नसेल मी एकनाथना द्यायचं नसेल तर रवींद्रनाथ देईल. हे बसले बोकलं. त्या रवींद्र चव्हाण काही असं वेडे मूर्ख वगैरे नाही, ते हुशार आहेत, ते लॉयल आहेत, ते निष्ठावंत आहेत. त्यांनी आपल्या मर्यादा ओळखलेले आहेत. ते उगाच आगाऊपणा त्यातलं जात नाही. बाबत थोडे आगाऊपणा करायला तर जात होते, अजूनही जाते. पण रवींद्र चव्हाणला माहिती मी कुठे आहे, तिथे राहील. माझी त्यानंच स्वतःची पार्श्वभूमी माहिती आहे, लोकांना माहिती हे कुठून आले, काय आले, काय होते, कसे होते, आता काय पुढे काय राहायचं आणि सगळं माहिती आहे. आणि फडणवीसांचा चॉईस आहे ना, तर फडणवीसांना हवं तेच. तुम्हाला काय वाटतं हे सगळं येतं वगैरे तर फडणवीसांशी त्यांच्या रोजच्या रोज बोलणं नसेल बघ. ती प्रदेशाध्यक्ष आहेत, उभ्या महाराष्ट्रामध्ये ते फिरत आहेत, फीडबॅक मिळत आहेत, जर यांनाही फीडबॅक मिळत आहेत. ते माझ्याशी रोज रातची मावाचं वाटतं 1 तासापेक्षा जास्त डिस्कस करत असतील, गुप्तपणे भेटत पण असतील एखाद दिवसात. त्याच्यामध्ये हा विषय फडणवीस काढणार नाहीत का? आणि काय तुम्ही बोललीत 2 तारखेपर्यंत युती म्हणजे काय आणि नंबर 2 म्हणजे काय वगैरे ते म्हणाले असतील की एकनाथ पण खुश आहेत. हे अशी नुरात असती WWF एक छान WWF मध्ये सध्या खोट्या गोष्टी असतात. दोघांनाही आधी निम्मे पैसे वाचून दिलेले असतात आणि कोणी जिंकायचं हे ठरलेलं असतं. आणि या दोघांपैकीच एक जिंकणार असतो, बाकीच्यांचे ते धक्के पडून ही रवींद्र चव्हाण मी तुमच्यावर बिलकुल नाराज बिलकुल. आणि मी तुम्हाला असं काही विशेषण जे तुम्हाला वापरलेले तुम्ही तसे नाही आहात. तुम्ही फडणवीसांचे लॉयल आहात आणि जे काय बोलतायत ते फडणवीसांचे शब्द तुमचा सूर रे सुरावर मेरे गीत चाललेला आहे. त्यामुळे अगदी सोडू जरी रवींद्र चव्हाणांचं असलं तरी लिहिलेलं गीत हे देवेंद्र फडणवीसांचं हे एकनाथजी नाही माहिती आहे. त्यांची लोक जे बोलतायत ना तेही एकनाथला माहिती आहे, मान्य आहे. भाजपवर बोललो साहेब, मुख्य विरोधी आणि मुख्य सत्ताधारी दोन्ही आम्हीच या पॉलिसीअंतर्गत होत आहेत. त्यामुळे रवींद्र चव्हाण तुमचं मनपूर्वक अभिनंदन. एकनाथ शिंदेविरुद्ध मोहीम उघडल्याबद्दल त्याचा फायदाच होणार तुम्हाला. आणि 2 तारखेनंतर हे कायम राहणार, कारण त्यावेळी तुम्ही म्हणाल तो लोकल प्रश्न होता, स्थानिक प्रश्न होता, तेव्हा आमचे मतभेद होते, तेव्हा आम्ही आपसात भांडलो. पण महाराष्ट्रामध्ये युती पक्की आहे, हे सरकार कायम आहे. हे 5 वर्ष या सरकारला कोणी हात लावू नाही शकत नाही. 25 वर्ष टिकणार आहे हे सरकार आहे, हे सगळं आहे. परंतु ही पण गोष्ट तरी आहे की रवींद्र चव्हाण हे शहाणपणानेच बोलत आहेत आणि तो शहाणपणा फडणवीसांनी त्यांना शिकवलाय. असा शहाणपणा एकनाथजींनीही त्यांच्या लोकांना शिकवलाय, अजितदादांनी पण शिकवला असेल असं मला वाटतं. धन्यवाद.